अनुभवाचा उत्तम असा वापर करतात ते गोलंदाज तुषार जोशी. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू गोलंदाज तुषार जोशी यांच्याकडून. आणि पुढची सूत्र हातात घेत आहेत ती स्मिथ जॉन्सन उर्फ मंदार लेले. धन्यवाद रोहित. गोलंदाजी करतो तो वेणगावचा ढाळावाग तुषार जोशी. स्ट्राईकवर आहे तो दिलीप घोकटे. दिलीप घोकटे उर्फ पॅट कमिन्स. तुषार जोशी याचा चेंडू दिलीपने मारायला उत्कृष्ट फटका. हवेत गेलाय चेंडू. निखिल दत्ते बघूया काय करतायत. अडवण्याचा प्रयत्न आणि या 4 धावा. उत्कृष्ट फटकेबाजी. निखिल हे काही चेंडू अडवू शकले नाहीयेत. दिलीपजी गोगटे यांच्या डोळ्यात अंगार दिसत आहे. उत्कृष्ट फटकेबाजी. 3 बॉल 4 रन. नॉन स्ट्रायकरला आहे तो सार्थक गरलुटे. गोलंदाजीसाठी रेडी झाला तो तुषार जोशी. स्ट्राईकवर आहे तो पॅट कमिन्स. उत्कृष्ट फटका कव्हर्सच्या दिशेने दिलीपजी गोगटे याच्या बॅटमधनं. सीमा रेषा पार. 4 धावा. उत्कृष्ट फटकेबाजी पॅट कमिन्स द्वारा उर्फ दिलीप गोगटे द्वारा. बंडा कानडे कृपया शांती बाळगावी. कृपया गुलाबी साडी हे गाणं लावावं. दिलीपजींनी फटका मारल्यानंतर आता पुढचा चेंडू घेऊन येतो तुषार. अपील गेलेले आणि अंपायर यांचा नोटआउटचा इशारा आणि तेवढ्यात एक छोटी धाव घेण्यात यश झालेली आहे ती दिलीप गोगटे आणि सार्थक गरुटे यांच्यामध्ये. शेवटचा चेंडू घेऊन येतो तो तुषार जोशी. स्ट्राईकवर आहे तो सार्थक गरलुटे. ऑक्स केबल नसल्याने गुलाबी साडी लावू शकत नाही. क्षमस्व. सार्थक गरलुटे यांनी पुढून मारलेला फटका. चेंडू जातो ऋषिकेश दातार या क्षेत्ररक्षकाकडे. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. उत्कृष्ट फटकेबाजी सार्थक यांच्या बॅटमधनं आणि दिलीप यांच्या बॅटमधनं आपल्याला दिसते. स्कोअर झालेला आहे 1 ओव्हर 10 रन्स. NM11 कडून पुढचं षटक घेऊन येतो तो आपल्याला लवकरात लवकर मॅच सुरू करायची आहे. पुढचं षटक घेऊन येतो तो वेणगावचा जॉन्टी रोज उर्फ ऋषिकेश दातार. स्कोरर यांना विनंती आहे 2 ऋषिकेश दातार असतील तरी जो घारा डोळ्यांचा आहे त्याला सिलेक्ट करावं. प्रथमेश कानडे कृपया पाणी द्यावं. गोलंदाजी करतो तो ऋषिकेश दातार. स्ट्राईकवर आहे तो सार्थक गरलुटे आणि नॉन स्ट्राईकवर आहे तो पॅट कमिन्स उर्फ दिलीप गोगटे. पंचगिरी करतात ते अमित भिशीकर. ऋषी यांनी टाकलेला चेंडू. सार्थकांनी मारलेला फटका. बघूया काय करतोय तुषार जोशी यांचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 1च धाव मिळते सार्थकच्या संघाला म्हणजे स्वरा 11 ला. गोलंदाजी करतोय तो ऋषिकेश दातार. 1 बॉल 11 रन झालेला आहे. दुसरा चेंडू घेऊन येतो तो ऋषिकेश दातार.
ऋषिकेशने टाकलेला चेंडू दिलीपला, चेंडू गवसलेला नाहीये. दिलीपला बॉल लागलेला आहे. कृपया स्वरा 11चा 12वा खेळाडू लवकर पाणी घेऊन मैदानात जायचंय. BMW संघाच्या 13व्या खेळाडूंनी कृपया इथे संपर्क करावा. BMW गौरव मोगे, विवेक भागवत, अभिजित मराठे यांच्यातला कोणीतरी एकाने संपर्क करावा. अक्षय गोगटे कृपया इकडे संपर्क करावा. दिलीप गोगटे आता फिट अँड फाईन स्टाईल मध्ये स्ट्राईक घेत आहेत पुढच्या चेंडूला सामोरं जायला. तिसरा चेंडू घेऊन येतो ऋषिकेश दातार. दिलीप यांनी रागात मारलेला फटका बघूया काय करतोय निखिल त्या ठिकाणी आणि या 4 धावा. निखिल काही चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाहीये आणि चेंडूनी सीमा पार आपली मजल पोहोचवलेली आहे. रन झालेला आहे 3 चेंडू 15 रन. श्रीहरी काळे यांचं मैदानात हार्दिक स्वागत. चौथा चेंडू उत्कृष्ट फटका दिलीपच्या बॅट मधून येतो. तिथे बघूया काय होतं आणि गच्चा क्षेत्ररक्षण आणि या 4 धावा. गच्चा क्षेत्ररक्षण. ऋषिकेश यांनी उत्कृष्ट गोलंदाजी एकदम टप्पा बडून गोलंदाजी केली होती पण अपयश येते ते क्षेत्ररक्षकाकडून. पॅट कमिन्स उत्कृष्ट फॉर्म मध्ये. ऋषिकेशाने मारायला टाकला चेंडू दिलीप यांनी मारायला फटका बघूया दुसरा ऋषी काय करा. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. हा ढाणा भाग दिवसेंदिवस जास्त चपळ होत चाललाय. षटकाचा शेवटचा चेंडू घेऊन येतो तो जॉन्टी. स्ट्राईकवर आहे तो सार्थक. सार्थक यांनी मारलेला फटका बघूया काय होतोय. चेंडू हवेत उडालाय आणि या 4 धावा. स्कोअर झालेला आहे. 2 ओव्हर 24 रन. 2 ओव्हर 24 रन. पुढचा षटक घेऊन येतोय तो लवकरात लवकर NM11 संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. गोलंदाजी कोण करतय. श्रीराम गांगल. स्ट्राईक वर पॅट कमिन्स उर्फ दिलीप गोगटे. पंच म्हणून उपस्थित आहेत ते आपले वैभव वैद्य कर्जतचे जुने अजित आगरकर. बघूया आता श्रीरामजी आपल्या संघासाठी काय करतात. स्ट्राईकवर आता पॅट कमिन्स उर्फ दिलीप गोगटे. बॅटचा संतुलन त्यांनी पाहिलेलं आहे. आता बघूया पुढच्या चेंडूला काय करतात. गोलंदाजीला सज्ज झालेला तो श्रीराम याने टाकलेला चेंडू दिलीप यांनी रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. जोरदार अपील केलेलं आहे. निर्धाव चेंडू. दिलीप गोगटे यांचा रिव्हर्स स्वीप म्हणजेच पॅट कमिन्सचा मॅक्सवेल व्हायचा प्रयत्न असफल झालेला आहे. ठीक आहे. श्रीराम यांची टिच्चून गोलंदाजी पहिल्या बॉलपुरती तरी. आता बघूया दुसरा चेंडू कसे टाकतात. सज्ज झालेला तर पॅट कमिन्स.
श्रीरामने टाकलेला चेंडू, दिलीप गोगटे यांना चेंडू काही कळेनासा झालाय. सलग दोन निर्धाव चेंडू श्रीराम यांच्या या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दोन बॉल 24, 2 ओव्हर 2 बॉल 24 गोलंदाजी करतो तो श्रीराम. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन. श्रीरामने टाकलेला चेंडू, दिलीपाने मारलेला फटका. बघूया जॉन्टी या ठिकाणी काय करतात. जॉन्टीने मारलेली उडी, पण चेंडू सीमा रेषे पार, चौकार. दिलीप गोगटे काय आज ऐकत नाहीयेत, त्यांची बॅट तळपते. कदाचित त्यांनी गुलाबी ऐवजी पिवळ्या रंगाची जर्सी घातली ऑस्ट्रेलियाची आतमध्ये, म्हणून सुद्धा असं होत असावं. BMW नाश्त्याची सोय झाली, नाश्ता करून घ्या. योगेश साठे याच समालोचन कक्षामध्ये हार्दिक स्वागत. अंपायर म्हणून उभे आहेत. तीन चेंडू, स्कोर होतोय तो 28. स्ट्राईकवर आहे तो दिलीप गोगटे. दिलीप गोगटेने आतापर्यंत 12 बॉल 21 रन्स केलेले आहेत ते दिलीप गोगट्यांनी. वैयक्तिक 21 धावा 28 धावांमधल्या. श्रीराम यांनी लवकरात लवकर गोलंदाजीला सुरुवात करावी. स्ट्राईकवर आहे तो दिलीप गोगटे, DG फिनिशर. आणि तुषार जोशी क्षेत्ररक्षण लावताना. योगेश साठे यांचे हार्दिक स्वागत. गोलंदाजी करतोय तो श्रीराम, स्ट्राईकवर आहे तो दिलीप. रिव्हर्स स्वीप आणि भलता शॉट होता दिलीपच्या बॅट मध्ये. असा शॉट आम्ही पहिल्यांदाच पाहिला, म्हणजे खरा 360. हा ABTID स्काय नसून दिलीप गोगटे उलटा सुपला शॉट. दिलीप गोगटे उर्फ पॅट कमिन्स. असा फटका फक्त दिलीपच मारू शकतो. DG फायटर. दिलीप यांनी 25 रन पूर्ण झालेले ते बॅटवर करून दाखवू शकतात. दिलीप गोगटे गेल्या वर्षी सारख्याच ह्या सुद्धा वर्षी फॉर्म मध्ये दिसतात आपल्याला. श्रीराम यांनी पहिले 2 चेंडू उत्कृष्ट टाकले. आता बघूया शेवट टाकलेला चेंडू दिलीपांनी उत्कृष्ट अशी कट केलेली आहे. बघूया काय होतंय. 1 रन घेण्यात यशस्वी ठरलेले ते दिलीप गोगटे. आणि ओव्हर थ्रो, गच्चाळ असे क्षेत्ररक्षण. दोन रन पूर्ण झालेले आहेत. 5 बॉल 34 रन. स्ट्राईकवर आला तर पुन्हा पॅट कमिन्स. बघूया आता रिव्हर्स स्वीप का अजून काय करतायत. वैयक्तिक 27 धावा. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात. निर्धाव असा चेंडू. त्यांना असं वाटलं 360 शॉट पुन्हा एकदा बसेल, पण ठीक आहे, असं होत राहतं. संघासाठी शेवट षटक कोण घेऊन येत आहे याची ओढ लागलेली आहे. शेवटचं षटक घेऊन येतो तो सर्वेश जोशी. स्कोर झालेला आहे 3 ओव्हर 34. शेवटचं षटक आणि वैयक्तिक षटक घेऊन येतोय तो सर्वेश. बघूया आता सर्वेश काय करतोय आपल्या संघासाठी. स्ट्राईकवर तो सार्थक. टाकलेला चेंडू, सार्थक यांनी मारलेला फटका. चेंडू जातो हवेमध्ये. कॅच ड्रॉप केलेला आहे या क्षेत्ररक्षकांनी. गच्चा असे क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. छत्तीस रन झालेला. 1 बॉल 36. उत्कृष्ट चेंडू होता, पण सार्थक यांनी तो उत्कृष्टरित्या टोलवला सुद्धा होता. पण यश यांची गच्चा क्षेत्ररक्षण. मला आठवत आहे यश यांनी कल्याणला सुद्धा माझ्या गोलंदाजीला अशाच संकेत रानडेचा कॅच सोडला होता पहिल्याच बॉलला. त्यांची ती गच्चा क्षेत्ररक्षणाची पद्धत अजून सुधारलेली नाहीये. म्हणजे दुसरा चेंडू, सार्थक यांनी मारलेला फटका. लेग साईडच्या दिशेने बॉल होतो उमेश जोशी यांच्याकडे. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. 1च धाव. स्ट्राईक वर होतो मात्र आता दिलीप गोगटे उर्फ पॅट कमिन्स.
वैयक्तिक 27 धावा आणि जोशी साहेबांनी लवकर स्टेजच्या बाजूला व्हायचे, दिसत नाही आम्हाला खेळ. स्कोर झालेला आहे 37. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. दिलीप गोगटे स्ट्राईकवर, डोळ्यामध्ये दिसते आग. सर्वेशाने टाकलेला चेंडू दिलीपाने मारायला फटका आणि धावबाद झालेला आहे तो दिलीप गोगटे. उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन करून माघारी परत होते दिलीप गोगटे आणि आता बॅटिंगला जातोय तो यंग स्टार जिमी उर्फ अथर्व कारुळकर. डी.वाय. पाटील या स्टेडियमवर तो जेव्हा खेळायला जातो तेव्हा सगळ्या स्टेडियम अथर्व ओरडतं. बाद झाला तो दिलीप गोगटे. आता बॅटिंगला आलाय तो अथर्व कारुळकर उर्फ जिमी. स्ट्राईकवर आहे तो सार्थक. तीन चेंडू बाकी, या षटकाचे 3 चेंडू बाकी. ठीक आहे अमितजी, चुका माणसाकडनंच होतात. गोलंदाजी करतो तो सर्वेश. स्ट्राईकवर आहे तो मुलींचा लाडका सार्थक. सर्व्हिस टाकल्या चेंडू सार्थक टिटवलेला फटका. बघूया ऋषिकेश काय करतो. ऋषिकेश उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, पण थ्रो काय करू शकलेला नाहीयेत, सिंगल काय वाचवू शकलेला नाहीयेत. सार्थक यांची उत्कृष्ट फटकेबाजी. स्ट्राईकवर आलाय तो अथर्व उर्फ जिमी. धाव संख्या होते 38. शेवटचे 2 चेंडू. सर्वेश शाईन करतोय बॉलला. सर्वेश टाकतोय चेंडू. सार्थक अथर्वानी मारायला हवेत फटका. बघूया काय होतंय. जॉन्टी कॅच साठी जातो का सर्वेश आणि नो मॅच लँड. कॉल देण्यामध्ये चुकी झालेली आहे. गच्चा असे क्षेत्ररक्षण, काही संतुलन नाहीये क्षेत्ररक्षणामध्ये, पण ठीक आहे. 2 धावा घेण्यात यश मिळते ते स्वरा 11 या संघाला. धाव संख्या होती ती 40. 5 बॉल 40 आणि दीपू दादा यांचे हार्दिक स्वागत. शेवटचा चेंडू टाकतो तो सर्वेश. जिमी आणि मारायला फटका ऑफ साईडच्या दिशेने. बघूया काय होतंय. यश यांनी पुन्हा एकदा झेल सोडलेला आहे. कॅच सोडण्याची परंपरा गेली 4 वर्ष सतत चालू आहे. स्कोर झालेला आहे 42. सोरा 11चा स्कोर झालेला आहे 42 आणि जिंकण्यासाठी NM 11ला हव्या 43 धावा. पंच मॅचच्या वेळेला थ्रो करता तसे प्लीज थ्रो करा. उत्कृष्ट फलंदाजी. श्रीकांत दीक्षित. आणि NM 11 संघाला धाव संख्या आहे जिंकण्यासाठी ती 43. लवकरात लवकर सामन्याची सुरुवात करावी. ऋषिकेश जाताना आपली बॅट जरा काढा. फॉरेन प्लेअर आदित्य पंक्षे. आणि स्वरा 11चे क्षेत्ररक्षक मैदानात जाताना
लवकरात लवकर सामन्याची सुरुवात करावी. मंडळाकडे विनंती आहे की त्यांनी स्टेजवरती निदान एक छोटा टेबल फॅन तरी चालू करावा. माझे फॅन कमी आहेत, नाही तर हवा मिळाली असती. आणि मैदानात उतरतो तो निखिल थत्ते उर्फ एनटी आणि पप्या कोकजे. पुढचा टॉस, पुढचा सामना कुलकर्णी मंडप विरुद्ध वैद्य वॉरियर्स. कृपया दोन्ही संघांच्या कप्तानांनी टॉस साठी स्टेज पाशी यावं. देवेन कुलकर्णी लवकरात लवकर स्टेज पाशी संपर्क करा. देवेन कुलकर्णी, नेरळचे देवेन कुलकर्णी. टॉस साठी देवेननी लवकरात लवकर स्टेजशी संपर्क करा. देवेन, ओ नो, स्ट्राइक वर आहे तो निखिल दत्ते. गोलंदाजीसाठी येतो तो जिमी कर्जतचा जेम्स अँडरसन उर्फ अथर्व कारोळकर. कीपिंग करतो तो बेस्ट विकेट कीपर सार्थक गरलुटे. पंचक्रोशीत नावाजलेला सार्थक गरलुटे. स्ट्राइक वर येतो निखिल दत्ते, नॉन स्ट्राइक वर पप्या कोकजे आणि गोलंदाजीसाठी येतो तो अथर्व कारुळकर उर्फ जिमी. डी.वाय. पाटीलचा व्हाईट चॉकलेट बॉय. आणि मॅचला सुरुवात होते. टॉस साठी कृपया गौरव मोघे यांनी स्टेजशी संपर्क करावा. गौरव मोघे. गोलंदाजी करत होता अथर्व. टाकलेला चेंडू निखिल 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 निखिलला लवकरात लवकर उठवावे. आणि छोटासा अपघात. NM11च्या प्लेयरनी लवकरात लवकर योगेश साठे यांनी लवकरात लवकर स्टेजशी संपर्क करावा. योगेश साठे टॉस उडवायला यावे. एक बॉल एक रन. एक बॉल एक रन. दुसरा चेंडू घेऊन येतो तो जिमी. स्ट्राइक वर येतो निखिल दत्ते उर्फ एनटी. जिमीने टाकला चेंडू. निखिल पुन्हा एकदा मिस होतोय. उत्कृष्ट गोलंदाजी. निखिलला चेंडू मात्र काही दिसत नाहीये. उत्कृष्ट गोलंदाजी जिमी द्वारा. इथे टॉस होते कुलकर्णी मंडप आणि वैद्य वॉरियर्स यांच्यामध्ये. निर्णय लवकरात लवकर कळवावा. कुलकर्णी मंडप won the toss and selected to bat first. Nice shot by Nikhil Tatte
First boundary for his team. 3 ball 5 runs. उत्कृष्ट असा फटका कवचच्या दिशेने उत्कृष्ट गच्च असं क्षेत्ररक्षण बघूया अभिषेक जोशी काय करतात. अभिषेक जोशी बॉलच्या मागे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण डाईव्ह मारून चेंडू अडवलेला आणि तसाच थ्रो. तीन धावा काढण्यात यश झालेले आहे ते एनएम वॉरियर्स संघाला. धावसंख्या होते ती 4 बॉल 8 रन 1 शॉट. 4 बॉल 7 रन. चार बॉल 7 रन. गोलंदाजीसाठी सज्ज झाला तो जिमी. स्ट्राईक वर तो पप्या कोगजे. पप्याने मारायला फटका उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बंडाद्वारा. बंडाचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 5 बॉल 8 रन. शेवटचा चेंडू घेऊन येतो तो जिमी. आणि खास बदलापूर ठाण्यावरनं त्यांनी 2 प्लेयर इम्पोर्ट करून घेतले स्वरा 11 कडने. स्वरा 11नी शेवटचा चेंडू निखिल आणि भिरकावलेला आहे तो सीमा. षटकार निखिल यांच्या बॅट मधनं आणि आजच्या दिवसातला पहिला षटकार. स्कोर बोर्ड झाला तो 1 ओव्हर 14. निखिल याची धुवाधार फटकेबाजी शेवटच्या चेंडूमध्ये दिसायला बघायला मिळाली आपल्याला. क्षमस्व. गोलंदाजीसाठी करायला येतो तो बंड्या कानडे उपर रवींद्र जडेजा. दुसरा षटक घेऊन येतो तो बंड्या. 1 ओव्हर 14 रन. निखिल दत्तांना हुल देण्याचा प्रयत्न बंड्याने केला. बंड्या तसे चतुर गोलंदाज आहेत, चालाक गोलंदाज आहेत. बंड्याने टाकलेला चेंडू पप्प्याने डिफेंड केलेला आहे. सार्थक चेंडूच्या मागे पळताना. 1 धाव काढून संतुष्ट झालेले आहेत ते पप्या कोगजे. स्कोर झालेला आहे 15. दुसरा चेंडू बंड्याचा. निखिलाने मारायला हवे चेंडू. बघूया काय होतंय. पंचांचा चौकार. निखिलाने मारायला फटका सीमारेषे पार 4 रन. स्कोर होते 2 बॉल 19. निखिलाने मारायला हवे चेंडू. बघूया डीजी फिनिशर काय करतात. डीजी उत्कचा क्षेत्ररक्षण.
दिलीप गोगटे यांच्या डोळ्यात कदाचित ऊन गेलं असावं. तीन बॉल 21. निखिल वैयक्तिक आटा मारायला फुल टॉस चेंडू आणि षटकार षटकार षटकार. तीन चेंडू 27 रन. 14 चेंडूत 16 रन. 14 चेंडूत 16 रन अवैध लेवल संघाला. आणि माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये आगमन झाले ते सर्वेश गोगटे यांचं. सर्वेश, निखिल थत्तेंचा बॉल थोडक्यात हुकलेला आहे. आऊट झालेले आहेत निखिल थत्ते. त्यांनी अतिशय चांगली बॅटिंग केलेली आहे. त्यांचे वैयक्तिक 24 रन झालेले आहेत निखिल दत्ते यांचे. आणि नवीन बॅट्समन ऋषिकेश दातार हे मैदानात जात आहेत. तेरा बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे. सर्वेश, निखिल यांनी जी आक्रमक फलंदाजी केली ती जबरदस्तच होती. आता त्याच्याच बरोबरीचा दुसरा बॅट्समन आला तो म्हणजे ऋषिकेश दातार. उत्कृष्ट फटका आणि जलबाद कॉटन बोर्ड. ऋषिकेश दाताराला बाहेरचा रस्ता दाखवतात ते बंड्या कानडे. कॅचची प्रॅक्टिस दिलेली आहे बंड्याला ऋषिकेशनी. ती जर दिलीपला दिली असती तर बरं झाले असतं. ऋषिकेश दातार शून्यात परत गोल्डन डक जे म्हणतात ते ऋषिकेश दातार यांना प्राप्त झालेलं आहे. वॉटर ब्रेक मागितलेला आहे ते पंचांनी. स्ट्रॅटेजिक टाइम्स आउट थोडक्यात. आणि सार्थक यांची मागणी की वॉटर ब्रेक नकोय आणि वॉटर ब्रेक कॅन्सल. स्ट्रॅटेजिक टाइम आउट कॅन्सल. आणि ज्याची आतुरता होती तीच गोलंदाजीसाठी येतो तो पॅट कमिन्स. सर्वेश, तुला काय वाटतं ही मॅच बघून? काय कोण जिंकू शकतो ही मॅच इकडनं? अजून 2 ओव्हर बाकी आहेत. काही सांगता येत नाही. 16 धावा पाहिजेत 2 ओव्हरमध्ये. बॉलिंगला दिलीप गोगटे आलेले आहेत. त्यांच्याकडून मगाशी एक कॅच सुटलेला आहे. ते कुठे बघत होते नक्की कळलं नसेल त्यांना. आता ते बॉलिंग बघू कसे करतायत. स्ट्राईकवर आहेत पप्या कोगजे. बघू आता ते काय करतायत. त्यांचा बॉल कनेक्ट होतोय का? आणि हा अंपायरने नॉट आउट दिलेला आहे. दिलीप गोगटे टप्पा पकडून बॉल टाकत आहेत. बंड्या मागून ओरडत आहेत. 11 बॉल 16 धावांची गरज आहे. आणि हा सुद्धा बॉल पप्या कोगजेंकडून हुकलेला आहे. आणि आता स्ट्राईकवर आलेले आहेत ओल्ड मॅन तुषार जोशी. वेणगावचा ढाण्या वाघ. देवेंद्र कुलकर्णी याचे बामचबा मैदानामध्ये हार्दिक स्वागत. आपल्या BPL पर्व 4 मध्ये हार्दिक स्वागत. गोलंदाजी करतो तो डीजी फायटर दिलीप गोगटे. स्ट्राईकवर आहे तुषार जोशी. 10 बॉल 15 रन. बघूया तुषार जोशी काय करतात आपल्या संघासाठी.
दुसऱ्याने लेग साईडला मारला फटका. एकही क्षेत्ररक्षक तिथे ठेवलेला नाहीये. बघूया उत्कर्ष जोशी काय करतायत. उत्कर्ष जोशी यांना बॉल पकडता आलेला नाही आहे. ते नुसते धावत आहेत बॉलच्या मागे, नुसते हातवारे करत आहेत. त्यांनी बॉल पकडला तर बरं होईल. उत्कर्ष जोशी ते ठाण्यावरून आज खेळायला आलेले आहेत आणि जर बॉल पकडता येत नसेल तर त्यांनी ठाण्याला परत जावं. सर्वेश गोगटे फलंदाजीसाठी आहे तो तुषार जोशी. गोलंदाजी करतो तो दिलीप गोगटे. 9 चेंडू 11 रन. गोगटाने टाकलेला चेंडू तुषार कट करण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. आठ चेंडूत 7 धावांची आवश्यकता NM11 संघाला. दिलीप गोगटे 8 बॉल 7 रन. दिलीप गोगटे आपला अनुभव पणाला लावताना विरोधात ते सुद्धा अनुभवी तुषार जोशी. टाकलेला चेंडू पुरेवा फटका. चेंडू जाते उत्कृष्ट क्षेत्ररक्षक उत्कर्ष जोशी द्वारा फेकलेला चेंडू. 2 धावा मात्र आडू शकले नाहीयेत. 1 ओव्हर 5 रन. पंच एक चेंडू बाकी आहे. पंच एक चेंडू बाकी आहे. 7 चेंडू 5 रन. दिलीप गोगटे अनुभवपणाला लावताना रिव्हर्शिप पण फसलेले ते तुषार जोशी. उत्कृष्ट गोलंदाजी. शेवटचा चेंडू दिलीप गोगटे यांचा डॉट चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी दिलीप द्वारा. 1 ओव्हर 5 रनची आवश्यकता NM11 ला. सहा चेंडू 5 रन. गोलंदाजीसाठी देतो समीर घरलुटे. बॉलिंग करिता आलेले आहेत समीर घरलुटे. एक ओव्हर मध्ये 5 धावाची गरज आहे NM11 संघाला. तो जिंकतोय ना. आणि पप्या कोकजेंनी चांगला बॉल मारलेला आहे आणि मिसफील्ड झालेला आहे. या ठिकाणी 2 धावा मिळालेल्या आहेत. आता 5 बॉल मध्ये 3 धावांची गरज आहे NM11 संघाला. पप्या कोकजे स्ट्राईकला आहेत आणि अथर्व कारवकरांनी कॅच सोडलेला आहे. आता 4 बॉल मध्ये 2 धावांची गरज आहे आणि तुषार जोशी स्ट्राईकवर आहेत. आणि तुषार जोशींनी त्यांना मॅच जिंकून दिलेली आहे आणि NM11नी सामना जिंकलेला आहे आणि स्वरा 11 हा संघ थोडक्यात गमावलेला आहे. पुढचा सामना वैद्य वॉरियर्स वर्सेस कुलकर्णी मंडप. हा सामना NM11 निव्वळ